मी डॉक्टर वेदप्रकाश डोणगावकर, मातोश्री शांताबाई गोटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वाशिम इथून आलो आहे. माझ्या आजच्या या शोधनिबंधाचं शीर्षक जे आहे ते संत एकनाथ महाराजांच्या अभंगातील शिवसंकल्पना असं आहे. मी अगदी थोडक्यात माझ्या या पेपर्सच्या संदर्भात सांगेल. आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संतांच्या अनुषंगाने वेगवेगळे संप्रदाय आपल्याला पाहावयास मिळतात. भागवत संप्रदाय असेल, वारकरी संप्रदाय आहे, नाथ संप्रदाय आहे, याचबरोबर शैव संप्रदायसुद्धा आपण पाहतो. आणि वेगवेगळ्या संप्रदायातल्या या संतांच्यामुळे अस्तित्वाला आलेले हे सगळे संप्रदाय विशिष्ट पद्धतीने आपला आपला भक्तिमार्ग सांगत असतात. आणि त्याच अनुषंगाने मी या ठिकाणी संत एकनाथ महाराजांच्या अभंगामध्ये जी शिवसंकल्पना आलेली आहे त्या संदर्भात विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. मला या ठिकाणी हा जो विषय मी निवडलेला आहे तो का निवडला या संदर्भात सांगायचं आहे. तर मी पाहतो की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जी शिवसंकल्पना सांगितली जाते ती एका वेगळ्या अर्थाने अर्थात सगुण स्वरूपात सांगितली जाते आणि त्या सगुण स्वरूपाचीच मग पूजा उपासना केली जाते. अशा पद्धतीने शिवाचं स्वरूप आपल्याकडे आज प्रचलित आहे. परंतु एकनाथ महाराजांच्या अभंगांचा अभ्यास केल्यानंतर असंही लक्षात येतं की फक्त शिव हा सगुण स्वरूपात नाही तर तो निर्गुण स्वरूपात सुद्धा आहे. आणि त्याचं निर्गुण स्वरूप जे आहे ते थोडंसं काहीतरी वेगळं आहे. आपल्याकडे निर्गुण, निराकार, निष्कल स्वरूपामध्ये जो असतो त्याला निरपेक्ष स्वरूपात, निर्गुण स्वरूपात पाहिलं जातं. परंतु याच अभंगांमध्ये म्हणजेच एकनाथ महाराजांच्या अभंगामध्ये शिवाचं वर्णन करत असताना त्याला पूर्ण शिव म्हटलेलं आहे. त्याला द्वैत आणि अद्वैताच्याही पलीकडची अवस्था मांडलेली आहे. तर या सगळ्या गोष्टींचा मला जेव्हा इथे पाहायला मिळाला तेव्हा असं वाटलं की यावर आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून मी या शोधनिबंधाचा शीर्षक हे निवडलेलं आहे. या शोधनिबंधाच्या माझा उद्देश असा आहे की एकनाथ महाराजांच्या अभंगातून शिवतत्वाचा अभ्यास केला जाईल. त्याचबरोबर शिव हे एक उपासनेचा विषय नाही तर तो ज्ञानाचा विषयसुद्धा आहे हे स्पष्ट करणे. तिसरा, एकनाथ महाराजांच्या अभंगाद्वारे द्वैत आणि अद्वैत याच्याही पलीकडे कुठली तरी एक अवस्था असते याविषयी चर्चा करणे. चौथा मुद्दा, शिवनाम उच्चार, शिवध्यान, शिवपूजन यासारखे विषय हे मानसिक आणि बौद्धिक आरोग्यासाठी लाभदायक असतात याविषयी आपले मत मांडणे. आणि त्याचबरोबर एकनाथ महाराजांच्या अभंगातून व्यक्त झालेले विचार हे धार्मिक, आध्यात्मिक, नैतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून सदैव प्रासंगिक ठरणारे आहेत हे अधोरेखित करणे हा माझा या ठिकाणचा उद्देश आहे. तर या ठिकाणी या माझ्या उद्देशाला अनुसरून मी या ठिकाणी पहिल्यांदा एकनाथ महाराजांनी शिव काय नाही हे सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की 8व्या शतकामध्ये आद्य जगद्गुरू शंकराचार्य यांनी आपल्या निर्वाण षटकामध्ये मी कोण नाही हे पहिल्यांदा सांगितलं आणि त्यानंतर मी कोण आहे हे सांगितलं. असाच एक प्रयोग एकनाथ महाराजांच्या अभंगामध्ये झालेला दिसतो. एकनाथ महाराज या ठिकाणी शिव काय नाही हे सांगतात तेव्हा ते म्हणतात की ज्या लोकांना असं वाटतं की 36 तत्वामध्ये शिव आहे तिथे शिव नाही. ज्या लोकांना असं वाटतं की 25 तत्वामध्ये शिव आहे तिथेही शिव नाही. आता हे 36 तत्व काय आहेत, 25 तत्व काय आहेत? तर 25 तत्वाच्या संदर्भात आपण भारतीय तत्वज्ञानाचे अभ्यासक थोडक्यात समजू शकतो की सांख्याने जे 25 तत्व सांगितलेत, प्रकृती पुरुषापासून निर्माण झालेली सगळी ती 25 तत्व, अर्थात प्रकृती, पुरुष, 5 महाभूत, तन्मात्रा यापैकी शिव काहीही नाही. जरी ते शिवापासून निर्माण झालेले असले तरी ते शिव नाही. याशिवाय 36 तत्वांचा उल्लेख आगम साहित्यामध्ये झालेला आहे आणि आगम साहित्यामध्ये जे 36 तत्व सांगितलेत म्हणजे ह्या 25 तत्वाच्या आणखीन वरचे 11 तत्व. मग त्याच्यामध्ये शुद्ध शिव आहे, मग सदाशिव आहे, ईश्वर आहे, शक्ती आहे, माया आहे, हे सुद्धा शिव नाही असं एकनाथ महाराज त्यांच्या अभंगामध्ये सांगतात. दुसरा मुद्दा ते सांगतात की 25च्या दृष्टिकोनातून शिव नाही, 36च्या दृष्टिकोनातून शिव नाही. तर मग ते आणखीन पुढे जाऊन सांगतात की ज्याला आपण रूप म्हणून पाहतो, ज्याला आपण अरूप म्हणून पाहतो ते रूप आणि ते अरूप सुद्धा शिव नाही. त्याच्याही नंतर आणखीन ते जाऊन पुढे जाऊन म्हणतात ज्याला आपण परा म्हणतो तोही शिव नाही, पश्यंती म्हणतो तेही शिव नाही, मध्यमा म्हणतो तेही शिव नाही, वैखरी म्हणतो तर तेही शिव नाही.
आणि आणखीन ते म्हणतात, ज्याला आपण आकार उकार मकार स्वरूप पाहतो तोही शिव नाही, तो अंडज नाही, जारज नाही, स्वदेज नाही, उपधीज नाही, तो प्राण अपान ज्याला 5 वायू आपण म्हणतो ते वायू सुद्धा नाही, ज्याला आपण 5 महाभूत म्हणतो ते 5 महाभूत सुद्धा नाही. मग आता प्रश्न पडतो की हे शिव आहे तरी काय? आणि या दृष्टिकोनातून जेव्हा अभंगांचा अभ्यास करतो तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की एकनाथ महाराज सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही पद्धतीनं शिवाचं स्वरूप मांडतात. सगुण स्वरूप सांगत असताना मी फार त्याच्यावर बोलणार नाही, कारण आपण एखादी शिवाची प्रतिमा जेव्हा पाहतो त्याच्यामध्ये आपल्याला तो जटाधारी आहे, त्याच्या डोक्यावर चंद्र आहे, हातामध्ये त्रिशूळ आहे, डमरू आहे, हे सगळं जे त्याचं स्वरूप पाहतो तेच सगुण स्वरूप या ठिकाणी एकनाथ महाराजांनी स्वीकारलं आहे. अर्थात ते नाकारलेलं त्यांनी नाहीये. परंतु या ठिकाणी मला त्याचं सगुण स्वरूप शिवाचं जे स्वरूप सांगताना एकनाथ महाराज म्हणतात की त्याचं जे स्वरूप शारीरिक आहे ते आपण प्रतिमेत पाहतो, परंतु एक मानसिक स्वरूप जे आहे, जे स्वाभाविक स्वरूप जे आहे, ज्याला आपण इमोशन्स म्हणतो किंवा एक नेचर आपला स्वभाव म्हणतो, त्या स्वभावाचं वर्णन आता पण दुसऱ्या संतांनी कुठं केलं नाही असं मला वाटतं. एकनाथ महाराजांनी मात्र केलेलं आहे. तर एकनाथ महाराज काय म्हणतात, हा शिव जो दिसतो आपल्याला डमरूवाला त्रिशूळवाला, त्याचा स्वभाव कसा आहे तर तो ध्यानस्थ असलेला आहे. पहा, ध्यान योग तत्वज्ञानातली आपल्याकडे एक संकल्पना आहे. तो योगस्थ कोण आहे तर तो शिव आहे. त्याचबरोबर अगदी प्रसन्न असलेली मुद्रा कोणती आहे तर ती शिव आहे. त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात, जो हमेशा हर्षित असतो म्हणजे आनंदी असतो तो शिव आहे. जो हमेशा समाधी अवस्थेमध्ये राहणं पसंत करतो तो शिव आहे. जो परमानंद स्वरूप आहे तो शिव आहे. जो मनाने भोळा आहे तो शिव आहे. अर्थात मनाचा भोळेपणा ठेवणे, परम आनंद स्वरूपात राहणे, सदैव हर्षित अर्थात आनंदी राहणं, सदैव ध्यान अवस्थेत राहणं, अर्थात आपल्या इंद्रियांना आपण निग्रह स्वरूपात ठेवणं, हे सगळं काय आहे तर ते शिवाचं स्वभाव आहे. त्यानंतर प्रश्न असा पडतो की निर्गुण स्वरूप कसं आहे तर निर्गुण स्वरूप सांगत असताना एकनाथ महाराज म्हणतात, हे शिव जे आहे ते प्रमाण स्वरूप आहे. आपण ज्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतो ते प्रत्यक्ष ज्ञान आपण या 5 इंद्रियाच्या माध्यमातून प्राप्त करतो, परंतु या 5 इंद्रियाच्या मागची शक्ती काय आहे तर ती मागची शक्ती जी आहे ती शिव आहे. आणि म्हणून प्रमाणाचे प्रमाण स्वरूपामध्ये या ठिकाणी एकनाथ महाराजांनी शिवाचं वर्णन केलेलं आहे. त्याला प्रमाण म्हटलेलं आहे आणि ज्ञानाचंही कारण म्हटलेलं आहे. त्याचबरोबर एकनाथ महाराजांनी या ठिकाणी शिवाला अधिष्ठान म्हणून स्वीकारलेलं आहे. मग आता हे अधिष्ठान कशाचं आहे तर हे अधिष्ठान ज्ञानाचं आहे, हे अधिष्ठान उपासनेचं आहे. आपण ज्या ज्या काही गोष्टींचं ज्ञान प्राप्त करतो त्या ज्ञानासाठी जे अधिष्ठान लागतं ते शिव आहे. ज्या ज्या गोष्टीसाठी आपण उपासना करतो त्या उपासनेचं स्थान काय आहे तर तेही शिव आहे. म्हणून ते या ठिकाणी शिवाला प्रमाण स्वरूपात अधिष्ठान स्वरूपामध्ये स्वीकारतात. आता शिवाचं निराकार रूप कसं आहे तर ते सांगत असताना एकनाथ महाराज या ठिकाणी त्या शिवाचं निर्गुण निराकार अवयवरहित असं वर्णन करतात. आणि पुढे जाऊन ते म्हणतात की हा जो शिव आहे तो द्वैता अद्वैत वेगळाची जाणं, एक जनार्दनी पूर्ण शिव एक. या ठिकाणी पूर्ण शिव हा शब्द वापरलाय त्यांनी. मग हा पूर्ण शिव काय आहे म्हणजे खरं तर मला आपल्या भारतीय तत्वज्ञानाच्या अभ्यासकांना मुद्दा म्हणून सांगावं असं वाटतं की आपल्याकडे द्वैत संकल्पना आहे, अद्वैत संकल्पना आहे, परंतु याच्याही पलीकडे काहीतरी एक अवस्था असते. मग ती काय तर ती पूर्ण शिवाची अवस्था आहे. आणि मग ही पूर्ण शिवाची अवस्था नेमकी कशी असू शकते याच्या संदर्भात आपण येणाऱ्या काळात खरं तर संशोधन व्हायला पाहिजे. या ठिकाणी संकेत मिळालेले आहेत की द्वैत आणि अद्वैताच्याही पलीकडे काहीतरी एक अवस्था असते आणि त्याला एकनाथ महाराजांनी पूर्ण शिव अशी संज्ञा दिलेली आहे. आता या शिवाची अस्तित्व जे आहे निर्गुण स्वरूपात आहे, ते अस्तित्व कसं स्वीकारायचं त्याला काही तर्क आहेत का तर या संदर्भात एकनाथ महाराज म्हणतात, जीवाचे जीवन आहे, जीवाचे जे जीवन आहे तेच शिव आहे असं म्हणावं. अर्थात हा तर्क जो आहे म्हणजे ऑन्टॉलॉजिकल आहे का आणखीन कुठल्या पद्धतीचा आहे हे संशोधकांनी ठरवावं, पण ते जीवाचं जीवन म्हणून या ठिकाणी शिवाला सांगतात. शिव आणि जीवाचा एक चांगला संबंध आहे, ऋणानुबंध आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एकनाथ महाराज म्हणतात की जो जीव आहे त्या जीवाने भक्तीचा मार्ग स्वीकारला पाहिजे. भक्ताने शिवनामाचा उच्चार केला पाहिजे, शिवध्यान केलं पाहिजे. शिवनाम हे एक प्रकारचं आपल्या इंद्रियांना निग्रह करणारं एक तंत्र आहे, अशा प्रकारचा एक भाव या अभंगातून व्यक्त झालेला आहे. शिवध्यानसुद्धा मनुष्याला या प्रापंचिक जीवनापासून आपले जे इंद्रिय इकडे तिकडे फिरतात, विषयाला ग्रहण करतात, त्या ग्रहण शक्तीला रोखण्याकरिता अर्थात इंद्रिय निग्रह करण्याकरिता ध्यान एक महत्त्वाचा उपाय एकनाथ महाराजांनी सांगितला आहे. आणि महत्त्वाचा 1-2 मुद्दे सांगतो फक्त 1 मिनिटात. शिव सर्वांचा आहे,
हा उल्लेख या ठिकाणी मला आवर्जून करायचा आहे. एकनाथ महाराज म्हणतात, उत्तम अथवा चांडाळ न पाहोची खळाखळ, शरण आलिया तत्वतः तया नुपेक्षी सर्वथा, न म्हणे शुची अथवा चांडाळ, स्मरणेची मुक्ती फळ, ऐसा पतित पावन शरण एका जनार्दनी. म्हणजे या ठिकाणी ज्याला वाटतं की तत्वतः हे शिव आहे, तर त्याच्यासाठी शिव आपलाच आहे. म्हणून इथं शिवाच्या संदर्भात एक सांगताना आवर्जून सांगायचं आहे की शिव कोणत्या जातीचा, पंथाचा, संप्रदायाचा नाही, तो सर्वांचा आहे हे या ठिकाणी सांगतात. आज आपण भारतामध्ये पाहतो शैव आणि वैष्णव असा खूप मोठा भेद केला जातो, परंतु त्याच भेदाला मिटविण्याकरता एकनाथ महाराज काय म्हणतात, शिव विष्णू दोन्ही एकची प्रतिमा, ऐसा जया प्रेम वंदिन त्यासी. म्हणजे प्रेम भावनेनं जो शिव आणि विष्णू एक आहे असं पाहतो, त्याला तो एकच दिसणार आहे. म्हणून या ठिकाणी मला एक सांगायचं आहे, प्रेम भावना वाढली पाहिजे आणि शिव असो किंवा विष्णू असो किंवा शिव असो अथवा जीव असो, या सगळ्यांना त्या प्रेम भावनेतून आपण जर पाहिलं तर या समाजामध्ये जितके काही भेद आहेत ते भेद नष्ट होण्याकरता वेळ लागणार नाही. म्हणून या ठिकाणी जीव शिव एक आहे आणि सगळ्या जीवामध्ये तोच आहे, मीच आहे ही भावना ठेवली आणि प्रेमानं सगळ्यांना एकमेकांना पाहत राहावं, हीच या ठिकाणी मी निष्कर्ष स्वरूपामध्ये एकच मुद्दा मांडतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.